आणि आता ही थेट दृश्य आपण बघतोय अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। काही दिवस छत्रपती संभाजीनगर इथे त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये खुश मराठा आरक्षण दिवाळी उचलून घेऊन जल्लोष होतोय अंतरवाली दिवाळी दिवाळी असल्याची मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचा त्याला जरा समज द्या नाही तर मी असा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन मनोज जरांगे पाटील आता अंतरवाली सराटीमध्ये त्यांच्या मूळ गावी पोहोचलेले आहेत। महिला पुरुष सगळेच त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत। त्यांचं औक्षण केलं जातंय, मोठमोठे हार आणलेत। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमलेत। जोरदार स्वागत त्यांचं केलं जातंय। मुंबईतल्या आंदोलनानंतर सरकारनं त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या। एक प्रकारे आमचा विजय झाला असं जरांगेंचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर काही दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता अंतरवाली सराटीत ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील पोहोचले त्यावेळी त्यांचं असं हे जंगी स्वागत करण्यात आलं। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत आहेत। रवी, इतक्या दिवसांनंतर मनोज जरांगे अंतरवालीत आलेले आहेत, कसं स्वागत त्यांचं केलं जात आहे? आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाला मोठं यश मिळाल्यानंतर आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील पहिल्यांदा अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आणि यावेळी अंतरवालीतील जे मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटील यांचं जोरदार या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं जरांगे पाटील यांना या सगळ्या मराठा समाजाच्या लोकांनी खांद्यावर घेत जल्लोष केलेला आहे। आता जरांगे पाटील यांचं महिलांच्या हाताने औक्षण करत अंतरवाली सराटीमध्ये स्वागत केलं जाते। मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाला समावेश केला जाणार आहे। हे मोठं यश जे आहे ते जरांगे पाटील यांना मिळालेलं आहे आणि त्या यशानंतर जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आणि या सगळ्या ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत गुलालाची उधळण करत जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाते। जेसीबीच्या वर फुलांनी उधळण करत जरांगेंचं स्वागत केलं जात आहे। बिलकुल रवी, आणि कोण कोण तिथं उपस्थित आहेत किंवा कुणी राजकीय नेते मंडळी जे जरांगेंच्या स्वागतासाठी खास उपस्थित आहेत, त्यांचे गावकरीच तर दिसत आहेत, स्थानिक दिसत आहेत, मोठ्या प्रमाणात डीजे लावला गेलाय, गुलाल उधळला गेलाय। खरं तर जरांगे म्हणालेत आपण जिंकलो असं त्यांनी आझाद मैदानात असतानाच सांगितलेलं होतं। त्यामुळे आज इतक्या दिवसांनी आल्यानंतर जरांगेंचं हे स्वागत, त्याची ही दृश्य आपण थेट आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि त्यामुळे काय एकूणच आज गावामध्ये वातावरण आहे। विजयानंतर एक प्रकारे जरांगे पाटील आलेत गावात म्हटल्यानंतर जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याला जवळपास 2-2.5 वर्ष होऊन गेले, मात्र त्यांना यश काही मिळत नव्हतं। मात्र मुंबईमध्ये जे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं त्या आमरण उपोषणाला मोठं यश मिळालेलं आहे आणि सरकारनं त्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत। त्यामुळं या यशानंतर जरांगे पाटील जे आहे ते आज अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आपण मोठा जल्लोष जो आहे तो मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे, कारण मोठा लढा जो आहे तो याच अंतरवाली सराटीतून उभा केला होता जरांगे पाटील यांनी आणि त्यानंतर हे यश जे आहे ते जरांगे पाटील यांना मिळालं होतं आणि याच ठिकाणी जरांगे पाटील आज जे आहे ते पुन्हा दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी जे त्यांचं उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी ते नतमस्तक होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं मोठं स्वागत जे आहे ते या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर जेसीबीवरून फुलांची उधळण करत जरांगे यांचं स्वागत केलं जाते। महिलांनी या सगळ्या मराठा समाजाच्या महिलांनी गावातील ग्रामस्थांनी औक्षण करत जरांगेचं स्वागत केलंय। त्याचबरोबर या ठिकाणी काही आंदोलकांनी जरांगे पाटील यांना खांद्यावर घेत जल्लोष साजरा केलेला आहे। डीजे आहे, गुलालाची उधळण सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्यामुळे मोठा आनंद जो आहे तो या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो।
बरं, यानंतर जरांगे पाटील आपल्या गावकऱ्यांची किंवा एकूणच एक पत्रकार परिषदेमार्फत किंवा माध्यमांशी काही बोलणार आहेत का? काय आहे नियोजन पुढे? नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी जरांगे पाटील जे आहे ते आंतरवाली सराटीतील जे उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी नतमस्तक होतील आणि त्याचबरोबर इथले जे सुरुवातीपासून त्या सगळ्या आंदोलनाला येथील ग्रामस्थांनी जी मोलाची साथ दिली होती त्या साथीनुसार जे आहे ते जरांगे पाटील यांना संबोधित करण्याची सुद्धा या ठिकाणी आपण शक्यता नाकारू शकत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी थोडा वेळ थांबल्यानंतर जरांगे पाटील जे आहे ते त्यांचा आराध्य दैवत म्हणजे नारायणगड आहे आणि नारायणगडाला जी पंढरी आहे त्या ठिकाणी ते जाणार आहेत, त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते त्यांच्या स्वतःच्या घरी जाणार आहेत. मात्र या ठिकाणी काही वेळ थांबल्यानंतर थोड्या वेळानंतर ते माध्यमांशी सुद्धा या ठिकाणी संवाद साधण्याची शक्यता आहे. रवी, खरं तर मुंबईतल्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच गावामध्ये आलेले आहेत. गावकऱ्यांची नेमकी प्रतिक्रिया काय होती? कशा पद्धतीने त्यांचं स्वागत खरं तर दृश्यांमध्ये दिसतच आहे, गुलाल उधळला जातोय, मात्र प्रतिक्रिया काय होत्या? आपण जर बघितलं तर या सगळ्या ग्रामस्थांनी मोठा लढा जो आहे तो या ठिकाणी उभा केला होता. मनोज जरांगे यांना मोलाची साथ जी आहे ती याच आंतरवाली सराटीतून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली होती आणि याच ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातला मराठा समाज जो आहे तो एकवटल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्यानंतर मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर जरांगे पाटील यांना मोठं यश मिळालेलं आहे आणि त्या यशानंतर जरांगे पाटील आज पहिल्यांदा आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत आणि दाखल झाल्यानंतर या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं गुलालाची उधळण करत अक्षरशः डीजेच्या तालावर ठेका धरत जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर ही सगळं या ठिकाणी दिवाळीसारखं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. मोठं यश जे आहे ते जरांगे पाटील आणि मराठा समाजाला या ठिकाणी मिळालेलं आहे. जे उपोषण स्थळ आहे त्या उपोषण स्थळाला सुद्धा या ठिकाणी अतिशय फुलांनी या ठिकाणी सजवलेलं आहे आणि मोठ्या पद्धतीनं जे आहे ते पंचक्रोशीतील मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत जो आहे ते या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. जरांगे पाटील आता आंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उपोषण स्थळाजवळ या ठिकाणी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जे आहे ते जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जल्लोष जो आहे तो या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं आपल्याला ठिकाणी बघायला मिळतोय. मनोज जरांगे पाटील जिकडे जिकडे जातात त्यांचं जंगी स्वागत होतंच. आपण दृश्यांमध्ये जसं बघतोय जेसीबी असतात, भव्य दिव्य हार असतात. गावकऱ्यांनी विशेष काय केले? कारण आपण जिंकलो रे असा उल्लेख मनोज जरांगेंनी केलेला होता, मोठं यश मनोज जरांगेंना मिळालं होतं, त्यामुळे गावकऱ्यांनी विशेष काय यावेळेला केलेलं आहे? आपण जर बघितलं तर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी जे उपोषण स्थळ आहे जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये जो लढा उभा केला होता त्याच लढ्यातून ते उपोषण स्थळ आहे त्या उपोषण स्थळाला अक्षरशः फुलांनी या ठिकाणी पूर्ण सजवण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी जरांगे पाटील आता मंदिरातल्या दर्शनानंतर उपोषण स्थळावर दाखल होतील आणि या ठिकाणी जी शिवरायांची मूर्ती आहे त्या मूर्ती समोर जे आहे ते या ठिकाणी नतमस्तक होतील आणि या सगळ्या ज्या ग्रामस्थांनी मोलाची साथ जरांगे पाटील यांना दिली होती त्या सगळ्या ग्रामस्थांसोबत जरांगे पाटील जे आहे ते थोडा संवाद साधतील. आपण जर बघितलं तर जरांगे पाटील अक्षरशः गुलालांना नाहून निघालेले आहेत. पूर्ण गुलालाची उधळण आणि फुलांची उधळण या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. अतिशय आनंदाचं वातावरण जे आहे ते या सगळ्या मराठा समाजामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. महिलांचा हे सुद्धा मोठा सहभाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता जे उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी 2 मंदिर आहेत आणि देवाचे मंदिर असल्यामुळे जरांगे पाटील पहिल्यांदा देवाच्या चरणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. देवाचं दर्शन घेऊन जरांगे पाटील आता काही क्षणामध्ये उपोषण स्थळाचं जे स्टेज आहे त्या ठिकाणी दाखल होतील आणि शिवरायांच्या मूर्तीला जे आहे ते या ठिकाणी नतमस्तक होतील. अतिशय जल्लोष जो आहे तो या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे कारण मोठं यश जे आहे ते या सगळ्या मराठा समाजाला मिळालेलं आहे. इथल्या आंतरवाली सराटीतील आंदोलनाला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळं या सगळ्या ग्रामस्थांमध्ये उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. अगदी खरं रवी, प्रेक्षकांना पुन्हा सांगूया
आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। खरं तर मुंबईत आझाद मैदानात आंदोलन पार पडलं, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी होती ती खराब झाली होती, काही खालावलेली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी उपचार घेतले आणि त्यानंतर आज ते आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येते। आपण बघतोय मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत, अक्षरशः गुलालाने माखून निघालेले आहेत। अगदी भव्य दिव्य अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे।